हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हेल्दी आणि झटपट होणाऱ्या नाश्ता रेसिपीमध्ये दडपे पोहेची रेसिपी। नाश्ता म्हटलं आणि पोहे प्रकार नको असं कधी होणार आहे का? पण आज जर आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने पोहे प्रकार बघणार आहे बघा। त्यासाठी मी काय केले, आवश्यक तेवढे पोहे घेतले, त्याला छानपैकी चाळून घेतले, पाण्याने स्वच्छ धुवून मस्त पोहे भिजवून घेतले। आता त्याला मी एका बाउलमध्ये काढून घेतले। त्यामध्ये मी कच्चा कांदा, कोथिंबीर, खोबराखीस, साखर आणि चवीनुसार मी मीठ टाकणार आहे। सोबतच त्यामध्ये मी अर्ध लिंबू मस्तपैकी पिळून टाकणार आहे। आपण पोहे फोडणी घालणार नाही, आपण त्यामध्ये तडका टाकणार आहे। बघा, तुम्ही एकदा अशा पद्धतीने पोहे करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। मला सांगा, दडपे पोहे नाव कुणी ऐकलाय किंवा तुम्ही पोहे खाल्ले आहे? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ज्यांनी नाही खाल्ले त्यांनी हे प्रकार नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला दडपे पोहे कसे वाटले। आता आपण त्यामध्ये टाकणार आहे तडका। त्यासाठी मी एका पॅनमध्ये आवश्यक तेवढे तेल गरम करून घेतले। त्यामध्ये मी जिरं, मोहरी, सोप आणि मी टाकणार आहे त्यामध्ये हिंग आणि त्यासोबतच मी टाकणार आहे शेंगदाणे, कढीपत्ता आणि हिरवे मटर। बघा, छान मस्त त्याला शिजवून घेणार आहे, मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची। बघा, आता आपले मटर उडायला लागले होते म्हणून मी थोडं झाकून ठेवणार आहे आणि हिरवी मिरची छान शिजवून घेणार आहे। बघा, आता त्यामध्ये मी टाकणार आहे हळद। हळद हे ऑप्शन आहे, नाही टाकले तरी पण पोहे मस्त लागतात पांढऱ्या कलरचे। बघा, मी यामध्ये टाकलेला आहे हळद आणि आता हा तडका मी माझ्या पोह्यांमध्ये टाकणार आहे। बघा, आता याला मस्तपैकी मी मिक्स करून घेणार आहे। बघा, मस्त असे पोहे तयार होतात आणि छान त्याला कलर पण येतो। बघा, असे मस्त त्याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला। एकदा तुम्ही अशा पद्धतीने पोहे नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते। बघा, मस्त असे पोहे तयार झालेले आहे आणि मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बघा, अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। तुम्ही तुमच्या घरी एकदा दडपे पोहे नक्की करून बघा। छान असा कलर आला आहे बघा। आता मी त्यावर मस्तपैकी खोबराखीस टाकणार आहे आणि लिंबू बरोबर मस्त पोहे आपल्या परिवाराला सर्व करून मस्त परिवारासोबत खाणार आहे। तुम्ही एकदा दडपे पोहे नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट वीकमध्ये अशा चटपट नाश्ता रेसिपींसोबत। बाय बाय।